आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण सर्वात अगोदर जर कोणाच्या मस्तकावरती आपण दर्शन घेत असेल किंवा कोणाच्या मस्तकावरती आपण नमन करत असेल तर ते म्हणजे आपले गुरुजन वर्ग. सर्वप्रथम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा तस्मै श्री गुरुवे नमा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या निरोपाच्या प्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यक्रमासाठी जे लाभलेले मान्यवर आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा एक शेर मी म्हणू इच्छिते. मनमनाच्या गाभाऱ्यातून मूर्ती आपली सजली मनमनाच्या गाभाऱ्यातून मूर्ती आपली सजली स्वागतास आपल्या वाहते ही सुमनांजली स्वागतास आपल्या वाहते ही सुमनांजली. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट आहे कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट आहे पण साऱ्या संपणाऱ्या वाटेसोबतच नवीन जन्मणारी एक पहाट आहे पण साऱ्या संपणाऱ्या वाटेबरोबरच नवीन जन्मणारी एक पहाट आहे. मित्रांनो, निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. कारण आपण जर या PCC अकॅडमीमध्ये येथेच थांबलात तर तुमचे जे स्वप्न आहेत, कोणाला फार्मासिस्ट व्हायचं आहे, कोणाला ॲग्री क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, जर आपण आपला जिव्हाळा आपलं मन या PCC अकॅडमीमध्ये खूप रमलेलं आहे, आपल्याला इथून जाताना नकोसं वाटत आहे, पण आपण जर येथे थांबलात तर आपलं पुढचं करिअर आपण करू शकाल का? तर नक्कीच नाही. म्हणून आपल्याला या गुरुजनांनी दिलेले जे संस्कार आहेत, त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला कुठेतरी लक्षामध्ये ठेवून त्या ज्ञानाला आपल्या हृदयामध्ये रुजवून त्यांचे जे संस्कार होते ते घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. म्हणून या PCC अकॅडमीमध्ये आयोजित निरोप समारंभासाठी उपस्थित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात. कारण सहजा आपण विचारतो की तू जास्त वेळ का झोपतोस, तर आपण काय म्हणतो की मला स्वप्न खूप भारी पडतात म्हणून मी जास्त वेळ झोपतो. तर ती नाही, तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाही. त्याचप्रमाणे लक्षावधी वर्षांनी एकदा सूर्य निर्माण होतो लक्षावधी वर्षांनी एकदा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण पाटील सरांसारखा मौल्यवान हिरा हा एकदाच भेटतो. आदरणीय पाटील सर यांना विनंती आहे की आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आपलं अध्यक्षीय स्थान स्वीकारावं. हाताला हात धरून अक्षरे गिरवायला शिकवलात तुम्ही हाताला हात धरून अक्षरे गिरवायला शिकवलात तुम्ही नसतात सर तर घडलंच नसतो आम्ही तुम्ही नसतात सर तर घडलंच नसतो आम्ही. सारे तीर्थधाम आपके चरणों में सारे तीर्थधाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय हनुमंत पाटील सर तसेच राऊत सर आणि उबाळे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान स्टेजवरती स्वीकारावं. जयदीप सर लोकल सर त्यांना बोला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय जयदीप सर आणि सुदर्शन सर यांनाही विनंती करते की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय शीतल मॅम, आपण जिथं कुठे असाल तर मंचावरती लवकर स्थानापन्न व्हायचंय. तसेच मी मंचावरती आवर्जून बोलवते आदरणीय कदम सर आणि हनुमंत पाटील सर यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं.
जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे. जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे. ज्यांनी आपल्या श्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणे भाव मनाचे. कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणे भाव मनाचे. शब्दसुमनाने स्वागत करू या सोहळ्यातील मान्यवरांचे. शब्दसुमनाने स्वागत करू या सोहळ्यातील मान्यवरांचे. तर शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते बेळंबे अर्पिता आणि घोडके वैष्णवी यांना. तर त्यांनी आपल्या मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करावं. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले. पूर्वनियोजित अपूर्व घडले. सावरल्या नजरा. सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक. शिल्पकार हो सारे कल्प. जीवन या समरा. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. थँक्यू. धन्यवाद अर्पिता आणि वैष्णवी. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या मोजक्या शब्दात का असना पण आमच्या मान्यवरांचे तुम्ही स्वागत केलेलं आहे. कमळाच्या पुष्पावर विराजमान देवी. कमळाच्या पुष्पावर विराजमान देवी. देते ज्ञानाची शिदोरी. धन्य ती माता सावित्री माऊली. धन्य ती माता सरस्वती माऊली. विद्येची देवता सरस्वती देवी पूजन करून आपण करूयात या कार्यक्रमाची सुरुवात. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच अध्यक्ष यांना विनंती करते की आपण सरस्वती पूजनाने या कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी. जमता बघा नाही तर ह्याच्यावर बेंचवर बेंचवर आहे. बेंचवर कोपऱ्यावर नाही बेंचच्या कोपऱ्यावर. फोडा फोटो द्या. फोडा तुम्ही फोडा थोडास लय छान असते.
नाही लाईट गेली. पाठीमागचा पण खिडक्या उघडा. पाठीमागचा खिडक्या उघडा. सर्वप्रथम सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांचे मी खूप खूप आभारी आहे, कारण सरस्वती पूजनाने तुम्ही या कार्यक्रमासाठी परवानगी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला एक आवर्जून सांगू वाटतं की आपण शिक्षकांकडनं सन्मान घेतो किंवा सत्कार घेतो, पण आज आपल्यावरती एक वेळ आलेली आहे की आपल्याला शिक्षकांचा सन्मान करायचा आहे. तर समजून जा की आपण किती भाग्यवान आहोत. तर सर्वप्रथम सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे, सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे, सूर्याची तेज आणि चंद्राची शीतलता असे, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे. आदरणीय पाटील सर यांचा सत्कार करण्यास मी विनंती करते शंभू गिरीबा यांना. सर आवाज वाढेल का थोडा? कुठे साईड. बरं, मी पकडते. फक्त ही याच्या समोर नको येऊ असा अँगल पकड. ठीक आहे, कानाला लावते का? कानाला लाव थोडंसं लावून बघ. धन्यवाद शंभू. यानंतर मला जगणं फक्त त्यालाच जमतं, मला वाटतं जगणं फक्त त्यालाच जमतं जराहून अवखळपणे ज्याला वाहता येतं, जराहून अवखळपणे ज्याला वाहता येतं, असे मुलात मूल होऊन जमणारे, असे मुलात मूल होऊन जमणारे आणि मुलात 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 मूल होऊन रमणारे आदरणीय हनुमत पाटील सर यांचा सत्कार करण्यास मी आमंत्रित करते किरण जाधव यांना. लाईट असते बंद.
धन्यवाद पाटील सर, तसेच धन्यवाद किरण. आई म्हणजे मंदिराचा कळस असते. आई म्हणजे मंदिराचा कळस असते. अंगणातली पवित्र तुळस असते. अंगणातली पवित्र तुळस असते. भजनात गुणगुणावी अशी संतवाणी असते. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी असते. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी असते. कोणत्याही संकटात सर्वात अगोदर आठवते ती आई असते. कोणत्याही संकटात सर्वात अगोदर आठवते ती आई असते. ज्याने या PCC अकॅडमीमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक मातृत्वाचं प्रेम दिलं, त्या आदरणीय शीतल मॅम यांचा सत्कार करण्यास मी आमंत्रित करते शोभाजी प्रगती यांना. तुमच्या गायडन्सवरती की मॅडम तुमच्या गायडन्स धन्यवाद मॅम, तसेच धन्यवाद प्रगती. मनी गुणवत्तेची ओढ सोबत नवनिर्मित शिक्षकांची जोड विद्यार्थ्यात जोडणारे